आई देलवाडी माता घेवले संघ प्रथमतः फलंदाजी करतो या मॅच मध्ये. पक्षामध्ये उत्वाट टीम आहे. सलामीसाठी या आधीच्या सामन्यामध्ये ज्यांनी हडकंप दाखवला होता असे दोन सुपरस्टार आहेत, यज्ञेश आणि राकेश. चांगला बॉल युवराजला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. योग्य टप्प्यावरती भेदक मारा, सुयोग्य मारा. तो टप्पा पडल्यानंतर हलकासा कट देखील झाला. फलंदाजासाठी कटकट निर्माण करणारा ठरला. पूर्णपणे निष्प्रभ आणि संदिग्ध अवस्था होती राकेश प्रभू यांच्यासाठी. डॉट बॉल आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि एक धाव फलकावर. खूप सुरेख पद्धतीने खूप चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण युवराजच्या माध्यमातून आपण पाहतोय. वुडलँड स्पॉट, जुसी हापॉली, यॉर्क लेन, तिन्ही चेंडू वेगवेगळ्या लेंथ अँड लाईन वरती हाताळलेला आहेत. वाव, प्लेड ऑन, गॉन गॉन गॉन. त्रिफळ अचीतच्या स्वरूपामध्ये राकेश प्रभू सारखा एक मोठा मोहरा इन्स बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज कलाकाराला मात्र नमवलेला आहे. एक अपकमिंग यंग टॅलेंट युवराजला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ग्रेट बॉलिंग, फलंदाज बाद. धन्यवाद. तिचे थोडासा मायक्रोफोनचा व्हॉइस तो एनहान्स करा, वाढवा थोडासा. आतापर्यंत 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर केवळ एकच धाव ती फलकावर आहे आणि युवराजने केलेली गोलंदाजी अतिशय कलात्मक आहे. षटकातील 4था चेंडू त्याने खोलवर टप्प्यावरती हाताळला आणि राकेश प्रभू absolutely played on. ग्रेट बॉलिंग. खूप सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये चमकदार गोलंदाजीचं पृथक्करण. युवराजचा पुढील बॉल लॉट केलाय ऑफ साईडला आणि चेंडू थेट जाऊन आदळला प्रॉपर सीमा रेषेवर. मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे, मापात पाप नाही. आणि परफेक्ट जिथे सीमारेषा आहे त्या सीमारेषेवरती जाऊन हा षटकार आदळलेला. चांगला फटका आपण पाहू शकलात तन्मयच्या माध्यमातून. आवश्यकता होते पहिले 4 चेंडू निर्णायक स्वरूपामध्ये हाताळल्यानंतर एक सनसनीखेज षटकार. चांगला बॉल आहे, पडल्यानंतर प्रचंड डीप झाला. युवराज कमाल करेंगे आज. राजा राज करेगा आज, कल परसो हर रोज करेगा. युवराजचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. त्या षटकामध्ये केवळ 8 धावा आलेल्या आहेत आणि राकेश प्रभू यांची महत्वपूर्ण विकेट देखील आपण पाहिली. 8 रन्स प्रोग्रेस कार्डवर. शिवसेना चषक 2026 हा रणसंग्राम क्रिकेटची धुमश चक्री आपण अनुभवतोय. क्रिकेटचा हा कुंभमेळा आहे, क्रिकेटचं एक गंगाजळ आहे, जिथे पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या माध्यमातून गाजलेल्या क्रिकेटपटूंचा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण खेळ आपण नजरेसमोर पाहू शकतात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिरा आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी, चालू असलेला जो सामना आहे जिथे फलंदाजी करणारा संघ आई देलवाडी माता घेवली आणि क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो अर्थातच उधवा. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. पहिल्या सत्रातील पहिलं षटक संपलंय आणि 8 धावा झालेल्या आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये घेवली संघाची स्थिती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. यंग खेळाडूंचा भरणा आहे. उधवा संघाचा विचार जर आपण केला तर अगदी नवतरुण खेळाडूंनी शृंगारलेला हा संघ आहे, परंतु टॅलेंट कमालीच आहे. कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरपेस, वना, अगदी नखशिखांत
पसरलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारतात. क्षेत्ररक्षण खराब झालं. चेंडू प्रचंड वेगाने देखते देखते रे गे फिल्डर्स एखाद्या बंदुकीतून जशी गोळी सुसाट वेगाने निघून जाते तशा प्रकारचा फटका होता. चाबूक कॉपी बुक आतापर्यंत एक्युरेट 12 अंकावर धावफलक जाऊन विसावलेला आहे. उजवा टीम जर 12वा खेळाडू असेल तर आपण पाठवा समालोचन कक्षामध्ये. नम्र विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडे खूप कमी वेळ होता. चांगल्या पद्धतीने या स्मॅश केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तन्मय चांगली फलंदाजी करतायत संघासाठी. आतापर्यंत एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. लॉट केलाय वाईट डिश लॉंगॉनच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षण खूप सुंदर डीप मध्ये. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज 2 धावा पडून परिपूर्ण करतायत. खूप चांगल्या पद्धतीचं एक क्षेत्ररक्षण. तन्मय मात्र महत्वपूर्ण धावा संघासाठी जोडतोय. डबलचं हे रोटेशन आपण पाहिलेलं आहे. 14 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. सेकंड राऊंड मधील निर्णायक अशी लढत आपल्या समोर आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या एज वरती ब्रश होऊन चेंडू निघून चाललाय. फाईन लेग परिकक्ष होता. डिक्लेअर झोन मध्ये धावा काउंट केल्या जात आहेत. आतापर्यंत येवले संघ आपल्याला एक्युरेट पाहायला मिळतोय. 15 या अंकावर 15 रन्स. षटक क्रमांक 2 मधील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. चांगलं क्रिकेट उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय खेळाचा आस्वाद आपण घेतोय शिवसेना चषक या स्पर्धेच्या माध्यमातून. लाऊड अपील. हाऊ इज दॅट हा यक्ष प्रश्न विचारण्यात आलाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. आतापर्यंत षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 5 चेंडूंमध्ये एक चौकार जर वगळला तर गुणवत्तापूर्ण गोलंदाजी. आदरणीय मिलिंद चिबारी यांचं शुभागमन झालेलं आहे. युवासेना समन्वयक डहाणू तालुका सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. आज डहाणू शहरातील हे युवा नेतृत्व आहे. युवासेनेचे समन्वयक आहेत. राजकीय बहुआयामी वलयप्राप्त व्यक्तिमत्व. साहेब या मिलिंद चिबारी आपलं अंतःकरणापासून स्वागत आहे शिवसेना चषक 2026 मुख्य क्रीडा मंचावर. आपण स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घ्यावा. आदरणीय हेमंत धर्ममेहर यांचं खूप मोठं नेटवर्क आणि त्यांचे स्नेही तसेच राजकीय कार्यक्षेत्रामधील दिग्गज व्यक्तिमत्वांची नितांत अशी रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. व्हीआयपी डॅश वरवड्यात मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंगॉनच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. तन्मयच्या बॅट मधून आणखीन एक टोले चंग आसमानी षटकार. 6 धावा. काय फटका खेळलाय आणि या षटकारासहित आतापर्यंत 25 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 25 रन्स आहेत प्रोग्रेस कार्डवर. आई देलवाडी माता घेवली संघ सुरुवात थोडीशी शांत होती, संथ होती. तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ अशा अवस्थेनंतर तन्मयने मात्र डावाला सावरलेलं आहे. एक रिस्पॉन्सिबल नॉक जबाबदार खेळी त्याने साकारलेले आहे. मानवी आयुष्यामधील सर्वाधिक प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर ते जबाबदारीच आहे. एकदा का जबाबदारी नावाचं टॉनिक तुम्ही प्यालात की आयुष्यभर तुम्हाला थकवा येत नाही आणि या तन्मयने ती जबाबदारी उचललंय. संघ थोडासा फसला होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये काउंट केली जाते आणि या एकेरीच्या सहाय्याने आतापर्यंत 26 धावा. ऑन साइडला वन्स अगेन वाईडिश लॉंगॉन. खरं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं
प्रॉपर मिडलला चेंडू कनेक्ट झाला नाही, परंतु 2 धावा पडून परिपूर्ण करण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे फलंदाजांनी. आणि या दुहेरीच्या रोटेशन सहित खूप चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा तन्मयने केलेली फलंदाजी उल्लेखनीय आहे, उत्क्रांतिकारक आहे, केवली संघाला सावरणारी आहे. वेलकम बॅक. 28 धावा सद्यस्थितीमध्ये फलकावरती सजलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ इन ऍक्शन मध्ये आहे. उधवा संघाच्या माध्यमातून एका बाजूने धावा येतात, दुसऱ्या बाजूने विकेट देखील येतात. समसमान क्रिकेट अगदी टीट फॉर टॅट सुरू आहे. नव्याने फलंदाज मिस्टर जितू आलेले आहेत चौथ्या क्रमांकावर. घेवली संघाची खिंड लढवण्याकरिता वन सेकंड बॉलर तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन पंच दर्शवतायत. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपातील चेंडू, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ऍड ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 29 धावा झालेल्या आहेत. या वेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न केला. बनी तो बनी, नाही तो अब्दुल घनी. लगा तो आबाद, नाही तो बर्बाद, अशा स्वरूपाचा हा फटका आहे. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचं टेम्पटेशन बघायला मिळालं आणि जी भुरळ, जो मोह फलंदाजाला आवरता आला नाही. तत्पूर्वी आणखीन एक सिंगल 3 30 धावा झालेल्या आहेत. पहिल्या सत्रातील तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लाऊड 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 अपील आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे. आणखीन एक झटका लागलेला आहे. आई तेलवाडी माता केवली संघाला 30 या धाव संख्येवर प्रथम फलंदाजी करत असताना खूप चांगल्या रीतीने पुनरागमन करतोय उधवा संघ. खर तर सुरुवात चांगली झाली. युवराजच्या माध्यमातून दुसऱ्या षटकावरती थोडाफार हल्लाबोल करण्यात आला होता. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली, परंतु शेवट गोड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या वतीने. आतापर्यंत 30 धावा स्कोर कार्डवर. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सध्या गाजते डहाणू शहर. गोलंदाजी आणि फलंदाजीचा झालेला आहे कहर. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं नाव आहे ध्वनित हेमंत धर्म मेहर. मनापासून स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. वेलकम ध्वनित. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार हेमंत धर्म मेहर यांचं हे पुत्र रत्न आहे आणि सद्यस्थितीमध्ये या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. स्वागत आहे, स्वागत आहे. उलट स्वरूपातील चेंडू साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा चेक आपण पाहू शकाल एकेरी दुहेरीवरचा भर तो वाढवला जातोय. शेवटच्या षटकाकडे मार्गाक्रमण केलं जातंय. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 31 धावा केवली संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 ऑक्टोबर 1895 हा जन्मदिवस आहे कोट्टारी कनकय्या नायडू. खरं तरी मुहूर्त मेढ रोवली गेली. भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार आणि एक्युरेट 25 जून 1932 मध्ये भारतीय संघाला लॉर्ड्सच्या मैदानामध्ये घेऊन उतरले होते. त्यांचा जन्मदिवस आहे 31 ऑक्टोबर 1895. महान महान खेळाडू CK नायडू, कोट्टारी कनकय्या नायडू, ज्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटने चांदीची पॅट भेट दिली होती, कारण जिमखान्याच्या मैदानामध्ये खेळत असताना तब्बल 11 टोलेजंग षटकार ऑस्ट्रेलियन संघाच्या विरोधात त्यांनी परिपूर्ण केले होते. त्यांच्या जन्मदिवसाची परिपूर्ण आठवण करून देणारा आकडा आहे. सध्या 31 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. चौथ्या षटकाची सुरुवात. एक युवा खेळाडू भावार्थ जो फलंदाजी मार्कवर होता, परंतु त्याच्यासाठी तितकासा उपयुक्त हा सामना ठरला नाही. चमकदार कामगिरी करण्यामध्ये थोडंसं अपयश प्राप्त झालं. कामागोमाग एक झटके लागले जात आहेत फलंदाजी करणाऱ्या घेवली टीमला. उधवा संघाच्या माध्यमातून जरी चौकार षटकार खाल्ले असतील तरी देखील विकेट टेकिंग ऍबिलिटी मात्र दाखवून दिलाय प्रतिस्पर्धी संघाचे. आतापर्यंत 4 गडी गारद केलेले आहेत. 4 विकेट्स डाऊन.
प्रत्येक ओव्हरमध्ये विकेटची उधळण, विकेटचे सप्तरंग जरूर उधळलेले आहेत गोलंदाजांनी. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने स्थान करताना आपल्याला पाहायला मिळतात. देवेन लढण्यायोग्य स्कोर तर उभा झालाय. 31 धावा, 31. शेवटचे 5 चेंडू शेष आहेत. कशा रीतीने फिनिश करणार या सत्राला घेऊन टीम आपण बघूयात. वन्स अगेन बॉलर तयार, षटकातील दुसरा चेंडू घेऊन. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. अजय कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दर्शवून दिलाय. सुंदर गोलंदाजीचे पृथक्करण. निम्मा घेऊली संघ पॅव्हेलियन मध्ये परत. गॉल. वेलकम बॅक. 2 चेंडू आणि 2 फलंदाज पॅव्हेलियन मध्ये परतलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. हॅट्रिक बॉल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हा सुवर्ण कांचन योग कोणीही लिहू शकलेलं नाहीये. 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स घेण्याची सुवर्ण संधी गोलंदाजाकडे. 16 सप्टेंबर 2007 मध्ये ब्रेटलीला आपण पाहिलं होतं T20 इंटरनॅशनल मधील पहिली विकेट हॅट्रिक त्याने आपल्या नावावरती केली होती. उधवा संघ कमाल करतोय, धमाल करतोय. माल गोलंदाजीचं पृथक्करण आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये जेव्हा चेंडूवरचा कापूस कमी होतो अशा स्थितीमध्ये ज्या रीतीने षटक हाताळलं जातंय खरोखरच उल्लेखनीय आहे. क्लास अँड क्वालिटी बॉलिंग. 3 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 2 गडी गारद केलेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने युवराज मध्ये तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. बात आहे यार, थोडीशी जसप्रीत बुमराहची आठवण आली. शेवटच्या षटकामध्ये येऊन अशा रीतीने गोलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाहीये, परंतु करून दाखवलंय. उधवा संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येवरती ब्रेक लावलाय. 32 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू अजून देखील उर्वरित आपण पाहतोय. लॉफ्टेड स्ट्रोक ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. झेल कंप्लीट. आणखीन एक षटका. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंमध्ये 2 विकेट्स, केवळ 1 धाव. ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक अँड ट्रिमेंडस बॉलिंग. गोलंदाज बाद. सतरा फेब्रुवारी मध्ये 17 फेब्रुवारी 2005 मध्ये जो शोध लागला युट्यूबचा आणि ते माध्यम, त्या माध्यमाचा आपण करूयात अंगीकार आणि जोरदार टाळ्यांच्या गजरासहित डहाणू शहर युवा सेना समन्वयक आदरणीय मिलिंद शिपारी यांचा शुभ सन्मान. महाराष्ट्राचं हे महावस्त्र आहे. भगवी शॉल समवेत गुलाब पुष्प देऊन आदरणीय सन्माननीय मिलिंद शिपारी आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. आणि मुख्य क्रीडा मंचावरती प्रत्येकजी चहामध्ये खारी, बिस्किट मध्ये मारी आणि आपल्या मुख्य क्रीडा मंचावरती आलेले आहेत मिलिंद बारी. त्यांचं मनापासून स्वागत आहे. डहाणू शहराचे युवासेना समन्वयक आहेत आणि खूप कमी कालावधीमध्ये युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. सरांचा हा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय. आपण टॉसची प्रक्रिया थोड्याच वेळामध्ये करणार आहोत 2 संघांमध्ये.
उद्वा संघ आपण स्पर्धेला थोडंसं सहकार्य करा. आपला अतिरिक्त खेळाडू आता फलंदाज आहे तेव्हा तरी पाठवा. वारंवार पुकार केला जातोय. आपण मोठी स्पर्धा खेळतायत. काही जे अधिकृत नियमावली असते त्यांच्याशी कटिबद्धता बाळगा. हे विनंती आहे. पहिल्या षटकामध्ये राकेश प्रभू बॉलिंग ट्रॅकवर सुसज्ज झालेला आहेत. योगेश बॅटिंग स्टान्सवर ज्याने पहिला सामना गाजवला होता. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया, सामने पोलार्ड का है साया और बल्लेबाज मैदान के बाहर गया. गॉन. धन्यवाद. चला आपण भाग्यपत्रक खुले करूयात. पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर डहाणू संघाला पाय मिळाले. आता डहाणू संघाच्या विरोधात नक्की कोणता संघ खेळणार याकरिता आपण भाग्यपत्रक खुले करणार आहोत. प्लॅटिनम डकचा शिकार बनले फलंदाज. यष्टांच्या मागे काय झेल कंप्लीट केला. यष्टी रक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यत्नेश गवणे फलंदाजांना बनवलंय पाहुणे. आणि हा झेल तुम्ही बघा. तत्काळ पुनरावलोकन हे ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवलं जात आहे. आणि यष्टांच्या मागे एक अशक्य प्राय स्वरूपाचा झेल परिपूर्ण केला. यष्टी रक्षक यत्नेश दवणे. ऍब्सोल्युटली ग्रेट 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 किपिंग. काही क्षणांसाठी महेंद्रसिंग धोनी यांची आठवण यावी. मार्क बाउचरची आठवण यावी. ज्या पद्धतीने ऍडम गिलक्रिस्टची देखील आठवण करून दिली जाते. कुमार संघकारा सर्वांची आठवण करून देत असताना यज्ञेश दवणे यांना आपण पाहतोय. खूप सुंदर जल परिपूर्ण केला. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. उद्वा संघाची निराशाजनक सुरुवात. 4 षटकांमध्ये ऍक्युरेट 33 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं आणि त्या 33 धावांचा पाठलाग करत असताना राकेश प्रभूने मात्र जबाबदारी स्वीकारली. या आधीच्या सामन्यामध्ये राकेश प्रभू दुसऱ्या षटकामध्ये आले होते. परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये राकेशने जाणलं की आपल्या धावा तुलनेने कमी झालेल्या आहेत आणि म्हणून ते पहिल्याच षटकात आलंय. आणि प्रतिस्पर्धी संघातील टॉपचा फलंदाज अर्थातच योगेशने आपण पाहिला. त्याला पहिल्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला आणि दुसऱ्या चेंडूवरती युवराज ते देखील बाद झालेले आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स ऑन हॅट्रिक आहेत. राकेश प्रभू भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक अजात शत्रू राजा पोलार्ड. फुटतॉस आहे ऑन साइडला, परंतु निर्जन स्थळी जाऊन चेंडू आदळणार आणि सरते शेवटी यथावकाश सीमा रेषा पलीकडे. फुलटॉस बॉल होता. फुलटोल वसूल केलाय फलंदाजाने. आयुष्यामध्ये आनंदाचा कण, अन्नाचा क्षण, एकंदरीत आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील लॉलीपॉप म्हणजेच फुलटॉस तो वाया जाऊ द्यायचा नसतो आणि ते काम करून दाखवलंय. भाग्यपत्रक आपण या ठिकाणी खुले करतोय. होम साइड डहाणू संघाच्या विपक्षामध्ये नक्की कोणता संघ खेळणार आहे ते आपण बघूयात. यानंतर होणारी जी लढत अर्थातच अद्विक 11 साई वर्सेस होम साइड डहाणू. याचा अर्थ सुस्पष्ट आहे. विजयी संघाला बाय. काय सुंदर गोलंदाजी होते. केवळ 4च धावा फलकावर आहेत. 4 चेंडूंमध्ये 3 फलंदाज पॅव्हिलियनच्या दिशेने परतलेले आहेत. आयाराम गयाराम अशी स्थिती आपण पाहतोय. सुरेख सुरेख. चला न्यू बॅटर आपण थोडीशी घाई करा. जास्त वेळ घेऊ नका.
अधिकृत नियम जर आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या नुसार जेव्हा 18व्या शतकाच्या मध्यंतरी मेरी बोलन क्रिकेट क्लबने जे क्रिकेटचे अधिकृत नियम बनवले त्यानुसार 30 सेकंद भरपूर झाले. नवीन फलंदाजाला मैदानाचा ताबा घेण्यासाठी 30 सेकंद भरपूर भरपूर. जर तेवढ्या कालावधीमध्ये जर फलंदाज मैदानाचा ताबा घेत नसेल तर तरी नियमबाह्य क्रिकेट मानलं जातं आणि म्हणून थोडीशी आपण त्वरा जरूर करा. सध्या 4 धावा फलकावर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 3 विकेट्स कारक करण्यात आलेल्या आहेत. गुणवत्तापूर्ण हे क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. डेलिकेटली टच केलाय, रिस्पेक्ट देण्यास मजबूर केलेला आहे. जबरदस्त हे षटक आहे. 5 चेंडूंमध्ये 3 विकेट्स, केवळ 4 धावा. बडे मंच पे बडा पंच. हा देखील फटका परिपूर्णरित्या फसलाय. क्षेत्ररक्षकाने विरुद्ध दिशेने धावताना जल परिपूर्ण केलेला आहे. मिस्टर जॉईला आपण पाहू शकाल. खूप सुरेख अचूकतेचा जो मापदंड आहे आणि जे मोजमाप आहे त्याची परिपूर्णता बघायला मिळाली जयच्या माध्यमातून. आणि बघा प्रतिस्पर्धी संघाने देखील जेव्हा आपण प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज जय होते ज्यांनी शेवटच्या षटकातील 6 चेंडूंमध्ये 4 गडी गारद केले होते. आता राकेश प्रभू यांनी मात्र जणू काही रिवेंज घेतलेला आहे आणि त्याने देखील 6 चेंडूंमध्ये 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा फलकावर, 4 गडी गारद. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 18 आणि जर तुम्हाला जिंकायचं आहे तर तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. हे व्यावसायिक क्रिकेटची खासियत असते बघा. जेव्हा तुम्ही संपूर्ण भारत देशभर क्रिकेट खेळता, आखाती देशांमध्ये जाऊन क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्याकडे निर्णय क्षमता विकसित होते. या आधीच्या मॅच मध्ये राकेश प्रभूला आपण सेकंड ओव्हर मध्ये पाहिलं होतं, परंतु यावेळेस त्यांनी डिसिजन चेंज केला. धावा कमी झालेल्या आहेत, बँकमध्ये बॅलन्स कमी आहे, तर आपण स्वतः पुढे येऊयात. आता प्रेशर कमी केलं, 4 विकेट देखील घेतलंय आणि केवळ 4 धावा देखील केला, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट देखील वाढवलाय. आणि प्रतिस्पर्धी संघाचा जो टॉप ऑर्डर होता त्याला कोलॅप्स केलेला. टॉप ऑर्डरला कोलॅप्स करून आता मात्र थोडीशी मजबूत स्थिती निर्माण केलेली आहे या मॅच मध्ये. आई देलवाडी माता घेवली संघाने राकेश प्रभू यांच्या जोरदार प्रदर्शनाच्या बळावर षटक क्रमांक 2 ची सुरुवात आहे. चिराग यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट बरोबर ऑलमोस्ट 9.75 चा आपल्याला पाहायला मिळतोय प्रति षटक. बॉलर तयार चिराग. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डिप स्क्वेअर लेग, एक काउट फेस, एक वाइडिश लॉंग ऑफ, एक डीप वाइडिश डीप एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. बॅटला स्विच केलं फलंदाजाने. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फ्लॉप ठरलाय. पंच दर्शवित असताना इथून बाईच्या स्वरूपामध्ये पंजा समोर आलेला आहे. धाव काउंट केली जाते. 5च धावा झालेल्या आहेत. कशा रीतीने पुनरागमन करणार उधवा टीम. चांगली गोलंदाजी. क्लास बॉलिंग होत आहे. योग्य टप्प्यावरती सुयोग्य गोलंदाजीचा हा मारा आहे. आणि उधवा संघ न खचता न डगमगता न हार मानता खेळण्याचा हा काळ सुरू झालाय. ऑन साइडला ऑफ स्टंपच्या पलीकडे सफल होऊन स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय आणि काय जबरदस्त अटेम्प्ट आहे. यत्नेशच्या माध्यमातून बघा तुम्हाला तत्काळ पुनरावलोकन दाखवलं जाईल. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. जिथे यत्नेशचा क्लास आहे, मास्टर क्लास आहे, टाळ्यांचा गजर येतो या क्षेत्र रक्षणासाठी. चला या पंच दर्शवतात की आम्ही अंपायर्स रिव्ह्यू घेऊ इच्छितोय की नक्की काय झालेलं आहे मागच्या चेंडूवर. जिथे यत्नेश यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे हा षटकार रोखण्याकरिता आणि यशस्वीरित्या अगदी दूध का दूध पाणी का पाणी सुस्पष्ट पद्धतीने हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जिथे यत्नेशने आपल्या संघाकरिता प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये तब्बल 5 धावा वाचवलेल्या आहेत. ग्रेट फिल्डिंग, ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर, अतिशय उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण आपण अनुभवलं. केवळ गोलंदाजी आणि फलंदाजी करून क्रिकेटमध्ये विजयी आपण होऊ शकत नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागतं.
आणि तेच केलं यज्ञेश यांनी आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. सांघिक टोटल केवळ 8 या अंकावर आहे. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे 4 चेंडू हाताळून परिपूर्ण झालेले आहेत. चौकार षटकार एक नाहीयेत. प्रयत्न तर करतायत फलंदाज, परंतु प्रतिस्पर्धी संघ थोडासा हावी ठरलाय. पुन्हा एकदा टिकलर झोन भूषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. हळूवार पद्धतीने धावसंख्येचा आलेख चेंज होतोय आणि जाऊन पोहोचतोय फार धीम्या गतीने 9 या अंकावर. बघा टार्गेट तितकंसं मोठं नाहीये. उधवा संघ अजूनही पुनरागमन करू शकतो या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत. आयुष्यामध्ये तुम्ही वयाने म्हातारे झालात तरी चालेल, परंतु विचारांनी म्हातारे कधीही होऊ नका. नेहमी सकारात्मक विचार करा. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं आणि ती भूमिका घ्यावी लागेल. फलंदाजी करणाऱ्या उद्वाट टीमला हा देखील फटका फसलाय. झेल कंप्लीट. आणखीन एक विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. धन्यवाद. चला यानंतर होणारी जी लढत आहे, धाबांचा आलेख जर आपण पाहिला केवळ 9 धाबा झालेल्या आहेत अधिकृत स्वरूपामध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 12 चेंडूंचं येणं शेष आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर जवळपास 24 धावा कराव्या लागतील, म्हणजेच 12चा रिक्वायर्ड रन रेट. तसा कठीण बनत चाललेला आहे सामना उद्वाट टीम करिता. चला ओम साईड हाणू आणि अद्विक 11 साई दोन्ही संघांचे संघनायक आपण या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ आदरणीय मिलिंद बारी सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. दोन्ही कॅप्टन आपण फटाफट रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्स जवळ अद्विक 11 साई वर्सेस ओम साई डहाणू. अपकमिंग मॅच यानंतर होणारा सामना. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता उद्वाट टीमला. आज हिरो पडण्याची संधी आहे. एका बाजूने आपण अनिलला पाहतोय, त्याची साथ आणि सोबत देत असताना कौशिक. तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. जन्मेशा गोलंदाजाने. यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी 3 षटकांचा सामना असेल. ओम साई डहाणू आणि अद्विक 11 साई दोन्ही संघ आपण नोंद घ्यावी. महत्वपूर्ण अशी उद्घोषणा आमच्या समालोचन कक्षामधून करीत आहोत. जन्मेशचा पुढील बॉल. सुंदर गोलंदाजी. वय कमी आहे, टॅलेंट मोठं आहे जन्मेशचं. पहिल्या 2 चेंडूवर त्याने दाखवून दिलंय. सुरेख अप्रतिम वाखाणण्याजोगी गोलंदाजी करतो आपल्या संघाकरिता. सराईतपणे उच्च हातोटीने अमूर्त स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण. दोन्ही चेंडू डॉट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. ग्राउंड शॉट ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन परिकक्षामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे ओम साई डहाणू या संघाने. फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे अद्विक 11 साई संघाला. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. सामना 3 षटकांचा असेल. केवळ 10 धावा झालेल्या आहेत. काही गोलंदाजी होते, जणू काही कसोटी क्रिकेट सुरू असावं अशा प्रकारे फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. आदरणीय आकाशजी धर्ममेहर सरांचं शुभागमन झालेलं आहे. पालघर जिल्हा उपाध्यक्ष टायगर ग्रुप सरांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय आकाशजी धर्ममेहर आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवसेना चषक 2026 आझाद चारोटी स्मरांगणामध्ये आपलं स्वागत आहे. हे षटक हाताळलंय जन्मेशने. या संपूर्ण षटकामध्ये केवळ एकच धाव दिली. ऑनली 1 रन. 6 पैकी 5 चेंडू डॉट. केवळ एकच धाव खर्च. आता 3 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती 10 धावा झालेल्या आहेत.
आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावांची निकड आहे. तो जन्मेशने काय षटक हाताळलं. अशाच प्रकारे आपण बापू नाडकर्णी यांना पाहिलं होतं. आताचं चेन्नई आणि तत्कालीन चेन्नईचं आधीचं नाव मद्रास होतं. 1964 मध्ये जेव्हा बापू नाडकर्णी यांनी रेकॉर्ड केला होता. 1964 मध्ये मद्रासच्या मैदानामध्ये भारतीय गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी 21.5 षटके म्हणजेच 131 चेंडू लागोपाठ निर्धाव रिलीज केले होते. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करणं फार कठीण आहे. 1 षटक निर्धाव 2 षटक निर्धाव आपण समजू शकतो. परंतु 21 षटके आणि 5 चेंडू सलग निर्धाव रिलीज करणं हे बापू नाडकर्णी यांनी करून दाखवलं. 1964 मध्ये तत्कालीन मद्रास आणि आताच्या चेन्नईच्या मैदानामध्ये त्याची आठवण करून दिली जन्मेशने. 6 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च केली. अतिशय गुणवत्तापूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण राहिलं. कंजूस मारा आणि त्या कंजूस गोलंदाजीचं पृथक्करण आपण अनुभवू शकलात. थोडीशी कंजूसी दाखवावी देखील लागते. सध्या जमाना महागाईचा आहे. 1,75,000 रुपये तोळं झालंय सोनं. कंजूसी दाखवाल तरच इन्व्हेस्ट करू शकाल आणि ती कंजूसी जन्मेशने दाखवली. केवळ एक धाव 6 चेंडूंमध्ये. ग्रेट ग्रेट बॉलिंग. आदरणीय सन्माननीय आकाशजी धर्ममेहर, पालघर जिल्हा टायगर ग्रुप उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट साहेब, आपण या आदराने सन्मानाने आपण मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपलं स्वागत आहे. आकाशजी धर्ममेहर, वेलकम सर. एक चांगलं दर्जेदार व्यक्तिमत्व. वॅकंट एरियामध्ये जाऊन हाताळलेला चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय फलंदाजांनी आणि सक्सेसफुली दोन्ही धावा परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय धावसंख्येचा आलेख हलकासा चेंज होतोय. जाऊन पोहोचतोय 13 या अंकावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकायचं असेल तर 4 चेंडूंमध्ये 20 धावा. अजून ही मॅच बनू शकते. क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाहीये. जर इथे 1-2 षटकार आले तर गोलंदाजावरती भरपूर प्रेशर क्रिएट होऊ शकतं. फुलटॉस दिलाय समोरच्या दिशेने सरळ बॅटचा प्रयोग, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगलच येत आहे. आता मात्र सामन्यावरती पकड मजबूत केलेली आहे आणि तेलवाडी माता घेवली या संघाने. कारण 3 चेंडूंमध्ये जवळपास जर आपण विचार केला तर येथून तुम्हाला 19 करायचे आहेत. अशक्यप्राय आव्हान आता समोर राहिलंय. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून गोलंदाजाला फक्त चेंडू रिलीज करायचे आहेत. कारण कंपल्सरी चेस असा नियम ठेवलेला आहे आयोजकांनी. याचा अर्थ 3 चेंडूंमध्ये 19 धावा कराव्याच लागतील आणि त्या थोड्याशा कठीण आहेत या मॅच मध्ये. सुरेख सुरेख एक अपकमिंग यंग टॅलेंट आपण पाहतोय. केवळ 17 वर्षाचा गोलंदाज आहे मिस्टर नीलला आपण पाहतोय. संत यांची थोडीशी आठवण यावी. जागतिक क्रिकेटच्या इतिहासामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे केवळ 14 वर्ष आणि 233 दिवस इतकं वय वर्ष असताना हसन रजा खेळले होते. तशा पद्धतीने 17 वर्षाचा नील आपण पाहतोय. पालघर जिल्हा मागे नाहीये. काल बिग बॅशच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांना आपण पाहिलं. केवळ 20 वर्षाचा आयकॉन खेळाडू जो बिग बॅश अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या माध्यमातून ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो स्पर्धा खेळला. पालघरचं क्रिकेट भरपूर पुढे निघून चाललंय. त्यामधील आणखीन एक उदाहरण नील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर त्याने जबरदस्त